Hello guys. Hello guys. Good. Hello guys. Good morning. Oh. कसं वाटलं तुम्हाला आमचा 2 दिवसाचा व्हिडिओ? आमची नव्या कशी वाटली? डिंगी 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 आम्हाला ना म्युझिकची गरजच नाही लागत. आम्ही असंच नाचतो डिंगी 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 करून डिंगी 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 डम 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 डम. हो बघा आमचा डान्स, बघा आमचा डान्स. हो 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 हो. बाय. बघा हळूहळू पेपर परत चाललेलं आहे. म्हणजे ही सिरीजच असेल बरं का, पेपर खाण्याची, डिफरंट टाईप्स ऑफ पेपर. मग तिला कुणी बघितलं ना, आईने किंवा मी बघितलं ना तिला, मग ती हळूच लपवते पेपर मागे तिचा. आणि हे बघा व्योमचं पेपर बघा, ह्याने पण पूर्ण चगळून काढले. आमच्या घरात कुठलंच पुठ्ठा पेपर असं राहत नाही, सगळं चगळून चगळून पोटात जाते. पेपर काढून घेतल्यावर येणारं रडू. खरं नव्हतं, खोटं होतं म्हणून लवकर गेलं. लंच रेडी झालाय आमचा, पण आता त्याला काहीतरी प्लास्टिक आणि काहीतरी खायचं होतं, उगाच दात दुखत होते म्हणून. मग मी त्याला ॲपल दिलंय जेवणाच्या आधी. आता जेवण झालंय, आज रताळं खायला देणार आहे त्याला मस्त मॅश करून फर्स्ट टाइम. तर मग बघायचं जमते का, नंतर परत देणार. सो ते आता रिसेंटली ती गोष्ट व्हायरल होते, ज्याच्यामध्ये कॅपजेमिनी या कंपनीमध्ये बेबीचे केअर गिवर्स आहेत ना, तर त्यांनी बाळांना कुठे कोंडून ठेवलं टॉयलेटमध्ये, वॉशरूम आपलं वॉशिंग मशीनमध्ये गोल गोल फिरवलं, म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये बसवलं, असं कोंडून ठेवलं. आणि प्लस काय त्यांच्या तोंडामध्ये जेट स्प्रे वगैरे केला असं, म्हणजे बरंच काही आय डोंट नो. पण मी पूर्ण व्हिडिओ नाही बघितला, म्हणजे माझ्याकडून बघवलंच नाही गेलं ते असं, बिकॉज आय हॅव 2 kids आणि मग हे असं बघणं नाही बाबा, नाही जमत मला. तर म्हणजे सिरियस कन्सर्न आहे हा. आता नवीन जे पण पेरेंट्स असतील, प्रत्येकजण अफोर्ड नाही करू शकत की बाबा आपण एखादं कोणीतरी घरी राहणार आणि कोणीतरी एखादा जॉब करणार, प्रत्येकाला पॉसिबल नाही आहे ते. तर त्याच्यामुळे कसं होतं आहे, आता ज्यांना नेसेसरी आहे त्या पालकांना येते ना काळजी. आता असं झालं म्हणलं की प्रत्येक पेरेंट विचार करत राहणार की बाबा कसं आणि काय हे असं होतं आहे. तर म्हणजे जीव असतं ना लेकरं, म्हणजे बाबा मोठी गोष्ट आहे. मग ह्या गोष्टीमध्ये खरंच या बेसिक गोष्टीसुद्धा आपल्या कंट्रीमध्ये चांगल्या सर्व्हिसेबल नाही आहेत, म्हणजे कायच एक्सपेक्ट करू शकतो आपण. तर मला वाटतं या गोष्टी सुधारल्या गेल्या पाहिजेत. आणि माझ्याकडे पण असं झालं होतं, माझ्या कॉलेजचं आता चालू आहे, त्याचा इंटर्नशिपचा लास्ट इयर होता अँड आय वॉज प्रेग्नेंट. मी सुरुवातीचे काही महिने केले, माझा इवन 5th year पण होता, त्याच्यामध्येच सगळंच केलं मी. पण मग आता प्रेग्नेन्सीमध्ये तर जमलं नाही आणि त्याच्यानंतर आता बेबी आहे. तर माझ्या कॉलेजच्या जे मेन फॅकल्टीज वगैरे होतं त्यांचं असं होतं, नंतर बेबी झालं की बाळांना घरामध्ये ठेवायचं 6 महिन्यानंतर आणि मग तुझं कंप्लीट करायचं आणि मग जॉब वगैरे करायचं. पण मला नाही वाटत ते म्हणजे माझे फायनान्शियल कंडिशन चांगली आहे, माझ्या घरी मला गरज नाही वाटत की मला जॉबला जायचं, आणि माझी स्वतःची इच्छाच नाही की मी आता जाऊन जॉब करायचं. माझी फर्स्ट प्रायोरिटी सध्या बेबी आहे. सो मला हा डिसिजन घेता आला, पण प्रत्येकाला नाही येत ना बाबा की त्यांना मेन फायनान्शियल कंडिशन सगळ्यात मोठी गोष्ट आहे इंडियामध्ये, की बाबा ते बेबीलाच मोठं करण्यासाठी दोघांनाही अर्न करायला लागतं, नाहीतर मग बेबीला चांगला फ्युचर पण नाही देऊ शकत, मग ते वेस्ट होऊन जातं. सो आय गेस या गोष्टी सिरियसली घेतल्या पाहिजे आणि काहीतरी सरकारनं केलं पाहिजे याचं. नंतर सरकारचं आपलं दुसरीकडेच लक्ष आहे बाबा. मेन जे होतं ते रेप केसेस इतके वाढलेत मायनर्सचे,
नवीन अजून एक बातमी होती काहीतरी, त्यामध्ये 12 का 14 वर्षाच्या मुलाने आपल्याच कोणीतरी म्हणजे नात्यातल्या 9-10 महिन्याच्या मुलीचा रेप केला आफ्टर वॉचिंग पॉर्न. आणि ही वॉज त्याने दारू पिली आणि मग त्याने ते सगळं केलं. पण हे या वयात करतात ते म्हणजे काय आपण म्हणजे मला तर डोकं फिरलं. मला आधी खोटी वाटली ही बातमी, पण आता ते दुर्दैवाने खरं आहे, पण कायच करू शकतं. मग मला असं वाटतं हे सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे. आता कुठे काय चाललं आहे काय, आता कितीच बोलून काय. मला वाटतं प्रत्येक सोशल मीडियामध्ये जो कोणी क्रिएटर आहे त्याने प्रत्येकाने असे विषय उचलून नुसते व्हायरल नाही केले पाहिजे, तर त्यावर काहीतरी सोल्युशन आला पाहिजे. बेसिकली माझं हे म्हणणं आहे. लेट्स सी, म्हणजे बरंच काही होतं आहे, किती काय गोष्टी सुधारल्या जातील बघू. तर थंडी थंडी हवा चालू आहे आणि स्नॅक्स म्हणून आम्ही पीनट बटर आणि ब्रेड करतो मी आणि नव्यासाठी फर्स्ट टाईम आहे. आवडलं आहे की नाही माहिती नाही, थोडं थोडं चाललं आहे. म्हणजे ती फक्त आवडीच्या गोष्टीच खाते. लेट्स सी हाऊ इट वर्क्स ऑर नॉट. म्हणजे मी आणि तिचे पप्पा खातो आहे म्हणून तिला ठीक वाटतं, छान वाटतं. बट आय डोंट नो इफ शी रिअली लाईक्स इट ऑर नॉट. सगळं खोट्या एक्सप्रेशन दाखवून चाललं आहे पोटामध्ये. आय डोंट नो. सो आता झाली आहे संध्याकाळ, म्हणजे रात्र. आमचं खाऊ पिऊ झालेलं आहे आणि आता आम्ही समय रेनाचा शो बघितला आज सॅटर्डे, आणि आता आम्ही आलो आहे झोपायला. बाय, गुड नाईट गाईज, बाय बाय.